तर नक्कीच इथं या आपल्या सारसोळी मैदानावरती चांगली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 40+ वर्सेस 40+ लेजंड चषक 2022 यामधली एक आठवण म्हणून प्रेक्षणीय सामना इथं रंगतोय. सारसोळी 40+ वर्सेस जावली 40+. रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष सुधाकर भाऊ शेलार यांचा इथं सन्मान होत आहे. यानंतर जावलीतील क्रीडा क्षेत्र असू दे, कोणतेही क्षेत्र असू दे, कोणतेही सामाजिक काम असू द्या, आपल्या दातृत्व भावनेनं सर्वांशी पाठीशी सहकार्याची थाप असणं किंवा सहकार्य करणं अशी एक छोटी मूर्ती पण ज्याची कीर्ती महान आहे असे मी मराठी सेवाभावी संस्थेचे प्रदीपदादा शेलार यांचा सन्मान जावळी 40+च्या वतीनं होत आहे. मी रविदादांना विनंती करेन की प्रदीपदादा शेलार आता जे 4 सेमीफायनलिस्ट आहेत, जे फायनलसाठी रवाना झालेत, त्या 4ही संघांना प्रदीप भाऊंच्या वतीनं टी-शर्ट देण्यात आलेले आहेत आणि जावली क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं हे मोलाचं योगदान आहे. प्रत्येक आयोजकांना त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. असे प्रदीपदादा शेलार यांचाही सन्मान होणं तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद प्रदीपदादा. आपण आपले सर्व मित्रमंडळी आपण या स्पर्धेला भेट दिली आणि मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद. मी घेऊन जातो कॉमेंट्रीकडे विनोददादा धनावडे यांच्याकडे. तर धन्यवाद दादा. आलेल्या मान्यवरांचा सन्मान इथं आपल्याला पाहायला मिळतो. लेजंड ऑफ चषक 2022 यामध्ये सर्व मान्यवरांना विनंती करतो की तर रंगलेला सामना 40+ जावली वर्सेस 40+ सारसोळे यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय धावफलकावरती धावा आहेत 5. म्हणजे पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. पहा काय क्लास आहे. ऑफच्या दिशेने धडकवलेला चेंडू कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून जातोय. हा चेंडू जातोय सीमा रेषे पार, येतोय हा चौकार. जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे. डीजे मास्टर सुमधुर संगीत ऐकलं. या चौकारानंतर या 4 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं. या 9 या आकड्यावरती गोलंदाज निघतोय. पहा त्याच पद्धतीनं त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून कव्हर क्षेत्राला क्षेत्ररक्षक तैनात होता, पण त्यालाही त्याच्या अवोक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतो ह्या चौकार. ये धाव या डीजे मास्टरकडे. कमांड. संगीत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं होतं बळीराम यांनी आणि पहिल्या षटकाकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. म्हणजे 4 षटकांचा खेळ आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. आता खुलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. येणाऱ्या 3 षटकांमध्ये दुसरे षटक घेऊन येताना पाहतोय आपण सारसोळे संघाकडून शशी तांडेल. तर नक्कीच इथं आयोजकांनी 5 षटकांचा खेळ ठेवलाय. जर आपण पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल. दुसरं षटक घेऊन येताना पाहतोय सारसोळे संघाकडून शशी तांडेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक फेकताना पाहतो या 40+ खेळाडू. चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते. स्ट्राईकला पाहतोय आपण विजय सुर्वे मॅन फ्रॉम डांगरेगरचे खेळाडू. जर याचा काळ जर पाहिला तर या फलंदाजानं चांगला अक्षरशः चांगला गाजून काढला होता. आपल्या खेळीची शैली चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतो आपण या विजयला. त्याच पद्धतीने खेळताना पाहतोय. स्ट्राईकला येतोय, गोलंदाज निघतोय गोलंदाजसाठी. त्याच पद्धतीने तडकवलेला चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव खर्च करताना पाहतोय. धावगती पुढे सरकते 1ने. 14 या आकड्यावरती दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
चांगली अशी लढत आपल्या समोर पाहायला मिळते इथं या 360च्या ग्राउंडवरती. चांगला असा रंगतदार असा सामना पाहायला मिळतो या 40+ वर्सेस 40+. लेफ्टी आणि राईटीच्या कॉम्बिनेशन मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो या. क्षेत्ररक्षण थोडंसं चेंजेस करताना पाहतोय आपण. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज शशी. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रवीण. जर पाहिलं तर ऑफच्या दिशेमध्ये तडकवले होते 2 चौकार त्या बॅटमध्ये निघाले. चांगला क्लास चांगल्या पद्धतीनं तडकवलेला हा चेंडू. चेंडू जातो या लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा खर्च करताना पाहतोय. 2 धावीची भर पडते. 2 धावीच्या भरीनंतर धाव पलक पुढे सरकलं या 16 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकलेत आणि या 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू. 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू आदळतोय. पण दुसरी धावेचा प्रयत्न करताना पाहतोय दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावा अंकित करतायत आणि 2 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 18 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते आपल्याला. दुसरं पॉवर प्लेचं षटक यामधील 4 चेंडूंची फेकी पाहायला मिळाली. या 4 चेंडूंच्या फेकीमध्ये 5 धावा खर्च केल्या. म्हणजे चांगल्या पद्धतीनं षटक हाताळताना पाहतोय शशी तांडेल. गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतोय आपण. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. स्लोअर चेंडू त्याला दिशा दिली. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार देतो या विजय. आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावीवरती समाधान. धावफलक पुढे सरकलं या 19 आकड्याकडे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय सरसोळे संघाचा गोलंदाज शशी. आणि काय घडवलं तर फलंदाजाला त्रिफळाचित केले विजयाला. याची खेळी संपुष्टात आली. शेवटच्या चेंडूवरती जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे. सरांनी जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती विजय सुर्वे यांचं विकेट आपल्या नावावरती कोरलं. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. आता येणाऱ्या 3 षटकं असतील. 3 षटकांमध्ये खुलं क्षेत्ररक्षण असणार आहे. 2 षटकी पॉवर प्लेची षटकं समाप्त पाहायला मिळाली. तर आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय. एका विकेटच्या पतनानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय संजीव. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. गोलंदाज निघतोय. गोलंदाजीसाठी स्ट्राईकला असलेले प्रवीण. पुढे मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून गेला हा चेंडू. एक धाव अंकित करतोय. एक धावेने आपलं समाधान मारताना पाहतोय. या 2 फलंदाजांमध्ये धाव फलक पुढे सरकलं या 20 या आकड्याकडे. म्हणजे चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतोय. या 2 फलंदाजांना नवीन फलंदाज चैतन्य मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय प्रवीणला साथ देण्यासाठी. संजू निघते गोलंदाजीसाठी. चांगला फटका. चांगला क्लास. क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथं मात्र काय घडलं तर झेल चांगल्या पद्धतीने टिपला. विकेटचं पतन पाहायला मिळालं. फटका चांगला होता पण इथं कुठेतरी आपण चूक घडवली. झेल टिपला आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. जाऊया डीजे मास्टर.
दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. संजूला सफलता मिळाली. चैतन्याने पहिल्या चेंडूचा सामना केला. चांगल्या पद्धतीनं फटका मारला होता. लोंगांच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल टिपला चांगल्या पद्धतीनं आणि विकेटचं पतन होताना पाहिलं. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात सुधाकर. चांगला फटका. मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता पण एक धाव खर्च करतोय. एक धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकतो या 21 आकड्यावरती. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर धाव संख्या रोखली जाते. धावफलक थांबलं जातं या आणि नक्कीच मदार मात्र या प्रवीणच्या खांद्यावरती असणारा येणाऱ्या धावफलक वाढवण्यासाठी संजू निघतोय गोलंदाजीसाठी. पहा चांगला क्लास, चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सकारात्मक होतो या. 2 धावा अंकित करतोय. 2 धावेची भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 23 आकड्यावरती. तिसरं षटक आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. संजूचं चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना पाहतोय. जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धाव खर्च केली आणि एका विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय. संजू 4 चेंडूंचा फेकी करताना पाहिलं या संजूला. चांगला क्लास. पुन्हा त्याच पद्धतीनं कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषी लगत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार दिला आणि एकच धाव अंकित. म्हणजे चांगलं षटक म्हणावं लागेल हे. तिसरं षटक संजू मार्फत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय संजू यांना. थोडस स्पीडअप घ्या, घाई करायची आहे थोडी. चांगला फटका. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी अडखळताना दिसलं ते दोन्ही फलंदाज आणि एकेरीमध्ये रूपांतर होताना पाहतोय. एक धाव अंकित करतायत. एक धावेच्या भरीनंतर धावफलक जाऊन थांबते. 25-30 षटकाचा खेळ संपतोय. 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 25. म्हणजे मोठे फटके जर पाहिले तर चौकार, 2 चौकार प्रवीणच्या बॅटमधून निघाले होते. पण आतापर्यंत मोठा फटका 40+ जावली यांच्याकडून पाहायला मिळाला नाही. उर्वरित षटक असतील 2, 12 चेंडू असतील. या 12 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे सारसोळी मैदानासह. सारसोळी संघासमोर चौथं षटक हाताळण्यासाठी राजेशला आमंत्रित केले. स्ट्राईकला असेल सुधाकर. राजेश निघते गोलंदाजीसाठी. चांगल्या जर पाहिलं तर या 40+ सारसोळी संघाकडून गोलंदाजी, अप्रतिमाशी गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. राजेश निघते. चांगला फटका. आवाज चांगला होता समोरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव अंकित करतायत. एकेरी दुहेरी धाव जमवताना पाहतोय आणि धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहतो. या 2 फलंदाजांना एक धावेची भर पडली. धावफलक पुढे सरकले या 26 आकड्याकडे. चांगला आवाज. रॉंगलॉकच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू. एकेरी धाव. म्हणजे एकेरी धाव दुहेरी धाव जमवताना पाहतोय. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. ते एकेरी धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकतं या 27 आकड्यावरती. 2 चेंडू फेकलेत. सिंगल धाव खर्च करताना पाहिले या राजू निघते. पुढचा चेंडू. कव्हर क्षेत्रामधून गेलेला चेंडू आणि सुधाकरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. जाऊया डीजे मास्टर कडे. कमॉन डीजे.
चांगला होता पण इथं सफलता नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 31. राजू निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्राईकला असेल सुधाकर. आता कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न करणार आणि काय घडतंय तर एकेरी धावेमध्ये रूपांतर पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो. या धावफलकावरती धावा आहेत 32. चांगला चेंडू, चांगला अप्रतिम असा चेंडू फलंदाजाला कोणत्याही प्रकारे समजला नाही. याचं रूपांतर झालं निर्धाव स्वरूपात. शेवटचं षटक असेल तर चला स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा. शेवटचा गोलंदाजाला आमंत्रित करा. चांगली अशी गोलंदाजी, तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते या सारसोळे संघाकडून. 4 षटकं फेकली आणि 4 षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 32 धावा खर्च केल्यात. 24 चेंडूमध्ये 32 धावा खर्च केल्यात. यामध्ये जर पाहिलं तर 3 चौकार आणि एकेरी दुहेरी धाव जमवताना पाहतो या फलंदाजांना. मोठा फटका, सीमा पार फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. उर्वरित चेंडू असतील 6. या 6 चेंडूमध्ये, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे जावली 40+ संघाचा. शेवटचं षटक कपिल पाटील यांचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. स्ट्राईकला येईल सुधाकर. चांगला फटका, आवाज चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं काय घडेल तर झेल चांगल्या पद्धतीने टिपला आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवली कपिल यांनी. सुधाकरची खेळी संपुष्ट ते त्यांना पाहतो. जाऊया डीजे मास्टरकडे. कमल डीजे. चेंडूवरती जर पाहिलं तर सुधाकरनं रिस्क उचलली होती. मोठा फटका मारण्याचा, खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि काय घडलं तर सीमारेषेलगत झेल पकडला आणि आपलं विकेट बहाल केलं. परतीचा इशारा धावला कपिल यांनी. नवीन फलंदाज दत्ता, चांगला क्लास आहे या फलंदाजाकडे. शेवटच्या षटकातील 5 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या दत्ताला. नक्कीच अनुभव चांगला असणार आहे गोलंदाजापाशी. हा फलंदाज आपल्यासोबत खेळलेला असणार आहे. त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार कपिल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच सफल होताना पाहतोय. 2 धावा अंकित करतोय. 2 धावेची भर. 2 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 3400 आकड्याकडे. 4 चेंडू शेष आहेत शेवटच्या षटकातील. पुढचा चेंडू, क्लास चांगला, आवाज चांगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं काय घडलं तर धावगती वाढवण्याचा प्रयत्न करताना आपलं स्वतःच विकेट गमावून बसले दत्ता. तर जाऊया डीजे मास्टरकडे. दत्ताचं विकेटचं नंतर नवीन फलंदाज दाखल झालाय शिवा सपकाळ. उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावावरती कोरताना पाहिले कपिल यांना.
शेवटचं षटक चांगल्या प्रकारे हाताळताना पाहतोय. 3 चेंडू शेष आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी शिवा सपकाळ सज्ज होताना पाहतोय. आणि काय घडवलं, तिसऱ्या विकेटचं पतन आपल्या नावावरती केलं शिवा सपकाळ यांचं. जाऊया डीजे मास्टरकडे. धन्यवाद डीजे मास्टर. जर पाहिलं तर पडझड कोणताही फलंदाज रोखू शकत नाही. 2 धावांचं योगदान दिलं होतं दत्तानं. त्यानंतर जर पाहिलं तर कोणताही फलंदाज या क्रीजमध्ये टिकताना पाहू शकला नाही. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते. कपिल मार्फत शेवटचं षटक हाताळतोय आणि चांगल्या पद्धतीने षटक हाताळता पाहतोय. 2 धावा खर्च केल्यात. 3 फलंदाजाला परतीचा इशारा दावलाय. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निघतोय आणि अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आपल्या या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 विकेट्स आपल्या नावावरती घेतलेत. आणि इथं काय घडलंय, आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा चौकार आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. 5 धावा अंकित करण्यात येत आहेत. आणि या 5 धावेच्या बरीनंतर धावफलक जातोय 40च्या आकड्यावरती. किती बॉल राहिले? शेवटचे 2 चेंडू असतील. जर आतापर्यंत 4 चेंडूकडे लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारे हाताळले होते, पण उर्वरित 2 चेंडूकडे लक्ष दिलं तर एक अतिरिक्त चेंडू आणि नो बॉल चेंडू, म्हणजे कोणत्याही प्रकारे चेंडू हाताळताना आला. लॉंग ऑनला गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय कुठेतरी. 1 धाव खर्च केली. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती काय घडेल आणि कुठपर्यंत धावांची मजल या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न प्रवीण करेल. कपिल निघतोय गोलंदाजीसाठी. आणि नक्की चांगला क्लास, चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अंकित करतायत आणि 2 धावेच्या बरीनंतर धाव पलक जाऊन थांबतोय 43च्या आकड्यावरती. 44 धावांचं आव्हान असेल सारसोळे 40+ संघासमोर. तर चला जावली 40+ आपण आपला लाईनअप करून मैदानामध्ये आगमन करायचं आहे. तर जाऊया डीजे मास्टरकडे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. सुमधुर संगीत ऐकलं. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुमधुर संगीत ऐकलं. आणि सारसोळे 40+ संघासमोर 44 धावांचं आव्हान असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण पाहतोय लेजंड चषक 2022 आणि थोडे 3 दिवसाची ही सांगता होताना पाहतोय. आणि चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर भव्य दिव्य आयोजन आपल्या समोर पाहायला मिळतंय. आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये जर सामना कोणता रंगला असेल तर जावली 40+ वर्सेस सारसोळे 40+, यामध्ये सामना रंगताना पाहतोय. 40+ जावली यांनी प्रथम फलंदाजी करताना 43 धावा जमवल्यात 5 षटकामध्ये आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं या सारसोळे 40+ संघासमोर. तर विनंती असेल सारसोळे संघांना
की आपण ओपनरचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण खुले करायचे आहे. चला क्षेत्ररक्षण सजलंय, ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. आपण मोठी अशी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेकडे जर लक्ष दिलं तर आपल्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी श्रीमंत छत्रपती आमदार श्रीमंतसिंह राजे भोसले यांच्याकडून आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. जर पाहिलं तर द्वितीय पारितोषिक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर अर्चनाताई रांजणे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौथं पारितोषिक ज्ञान माऊली यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेकडे जर पाहिलं तर संपूर्ण चषक या स्पर्धेसाठी लाभलेले आहे ते राजेंद्र दादा धनावडे युवा उद्योजक केळगर गावचे सुपुत्र यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक लाभलेले आहे. आणि विशेष अशी बक्षीस मालिकाबीर LED TV सुधीर गोळे यांच्याकडून आपल्याला या मालिकेसाठी जर पाहिलं तर युवा उद्योजक यांच्याकडून मालिकेसाठी LED TV म्हणजे नवीन असं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. तर जाऊया मैदानाकडे. सामना सुरू होतो. या 44 धावांचं आव्हान आपल्या खांद्यावरती घेतलंय सारसोळे 40+ संघाने. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय सचिन धनावडे मॅनफ्रॉम करंजे गावचा हा खेळाडू 40+ संघाकडून खेळताना पाहतोय आपण. दोन जोडी दत्तानी सुधीरची जोडी मैदानामध्ये सारसोळी 40+ संघाकडून चांगला क्लास. दोन क्षेत्ररक्षकाच्या म्हणून कब्बरच्या पॉइंट मधून निघालेला हा चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा चौकार. जाऊया DJ मास्टर कमॉन. धन्यवाद DJ मास्टर. नक्कीच इथं नायक आणि 4 धावांची भर पडते. या 4 धावांच्या भरीनंतर जाऊया गोलंदाजी इमारतीवरती येताना पाहतोया. चांगला फटका होता, आवाज चांगला होता. क्षेत्ररक्षक विनोद पार्टे क्षेत्ररक्षक तैनात होते, पण एक धाव आपल्या संघासाठी वाचवू शकले नाहीत. एक धावीची भर पडते. 44 धावांना आव्हान समोर ठेवले आणि 5 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय. 2 चेंडू फेकले तर चांगल्या पद्धतीने 2 चेंडू फेकलेत आणि या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात. सचिन पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चेंडू चांगला अप्रतिम असा चेंडू, निर्धाव चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. कोणत्याही प्रकारे हा चेंडू समजला नाही. स्ट्राईकला असेल उदय तांडेल पाहतोय. चांगला उंचपुरा असा फलंदाज आहे, चांगला खेळी, चांगला फटका आणि इथं मात्र नो मॅन्स मध्ये आदळलेला हा चेंडू चिरतोय. 1 बाउन्स येतोय हा चौकार. जाऊया DJ मास्टरकडे. कमोन DJ. DJ मास्टर. आणि या षटकाकडे जर पाहिलं तर 2 चौकार खेचले. तर जर पहिला चौकार जर पाहिलं तर दत्ता यांनी खेचला, त्याच्यानंतर उदय यांनी हा चौकार खेचला. जाऊया गोलंदाजीकडे. त्याच प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला, तिथं कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा चौकार. आणि नक्कीच शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. चांगला क्लास, चांगला फटका, आवाज चांगला, चेंडू जाऊन सांगून जातोय. येतात 4 धावा. जाऊया डीजे मास्टरकडे. कमान डीजे. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर लक्ष दिलं तर 17 धावा खर्च केल्यात या दोन जोडीनं. जर पाहिलं तर उदयनं 3 चौकार खेचलेत चांगल्या प्रकारे. जाऊया दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाकडे. गणेश गोलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय. चांगला फटका, आवाज चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सचिन 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतो या दत्ता. आणि 1 धावीच्या बरीनंतर धाव फलक पुढे सरकलं या 18 या आकड्यावरती. म्हणजे 44 धावांना प्रत्युत्तर देताना जर पाहिलं तर सारसोळी 40+ संघाने 7 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतो या गणेशला. उदय सन्मानजनक फलंदाजी करताना पाहिलंय. 1 धाव अंकित करतोय. म्हणजे चांगल्या प्रकारे गोलंदाजी, चांगल्या प्रकारे चेंडू हाताळताना पाहतो या गणेशला. येणारे चेंडू सांगून गेले. 2 धावा खर्च केलेत. दरम्यान मी पुनवडी संघाचे कर्णधार आणि केडंबे संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय इथं टॉस का बॉक्समध्ये यायचं टॉस पाडण्यासाठी. पुनवडी संघाचे कर्णधार प्रवीण पार्टे. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि नक्कीच ह्याच्यानंतर आपण सेमीफायनलचा थरार खेळणार आहोत. पुनवडी वर्सेस केडंबे. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. आपला ह्याच्यानंतर सामना खेळवला जाईल. प्रेक्षणीय असा सामना रंगतोय. इथं चांगल्या प्रकारे खेळ पाहायला मिळतोय. गणेश निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला फटका, चांगला आवाज. क्षेत्ररक्षक तैनात. इथं कोणत्याही प्रकारे चूक केली नाही सचिन यांनी. विकेटचं पतन पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते. जाऊया डीजे मास्टरकडे. टॉस का बॉक्स जवळ यायचंय. पुनवडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. केडंबे संघाचे कर्णधार दीपक दत्ता पार्टे यांना विनंती करेन की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय टॉस पाडून घ्यायला. तर नक्कीच आपल्या या दोस्ती राजेतला राजा माणूस म्हणजेच पुनवडी गावचे सुपुत्र दीपक दादा पार्टे तात्या यांना विनंती केली जाते की आपल्या गावचा हा सामना होणार आहे. पुनवडी वर्सेस केडंबे. म्हणजे बाजूबाजूची गावं आहेत दोन्ही. आणि या दोन्ही संघांचा नाणेफेक करण्यासाठी तात्यांना आमंत्रित केलं जाते. दीपक पार्टे तात्या यांना विनंती केली जाते की नाणेफेकीसाठी. लिजन चषक 2022 मधील दुसरा सेमीफायनलचा सामना पुनवडी वर्सेस केडंबे. दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय वरती या. तर चांगल्या प्रकारे षटक हाताळताना पाहतो या गणेशला. कुठेतरी धावसंख्या रोखली. इथं केडंबे संघाने टॉस जिंकलाय. तर मी केडंबे संघाच्या कर्णधारांना विचारेन की आपण आता 3 पायदानं चढून वरती आलाय. आता हा एक 4थं पायदान आहे. तर काय मत असेल आणि आपला काय डिसिजन असेल. आम्ही क्षेत्र स्वीकारू आणि कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. केडंबे संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय आणि कमी धावसंख्येत रोखायचा प्रयत्न आहे म्हणतायत. तर पुनवडी संघाचं याबद्दल काय मत असेल.
नक्कीच बघूया आता हे बॅटिंग पिच आहे 360 असल्यामुळे आता इथं काही 30 बनवा नाही तर 70 बनवा. समोरची टीम आपोआप चेस करते त्यामुळे आम्ही बघूया जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. मी तात्यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द बोलायचे. तसं बोलायला गेलं तर 40+ टीमनं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि ज्या टीमांचा मी टॉस उडवला ह्या दोन्ही गावं आमच्या जवळचीच आहेत. दोन्ही टीमांचं मी अभिनंदन करतो आणि मला ह्या 2 टीमसाठी टॉस उडवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि दोन्ही टीमांना शुभेच्छा देतो. धन्यवाद तात्या. दोन्ही टीमना 40+ जावली यांच्या वतीनं शुभेच्छा. दीपक तात्या पाटे दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं पण शुभेच्छा असतील. हा सामना संपला की लगेचच क्षेत्ररक्षण लावायचे केडबे संघानं. केडबे संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर जाऊया मैदानाकडे. या 2 धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर 28 धावसंख्या धावफलकावर येताना पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 28 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. तिसरं षटक घेऊन येतोय दत्ता. आणि नक्कीच आपल्या या भागातील जर पाहिलं तर मोठं असं नेतृत्व आहे. आपल्या या दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणजेच दीपक तात्या पार्टे यांनी आपली नाणेफेक केली. चांगलं 2 शब्द आपल्या या आयोजनाबद्दल बोलले, त्यांचं मी पुन्हा पुन्हा धन्यवाद करतो आणि पुढील सामन्याकडे वळतो. चांगला क्लास, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथं कुठेतरी झेल सुटतोय, जीवदान मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल. दोन्ही फलंदाज सफल होताना पाहतो. या 2 धावेची भर पडते. 2 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकतं या 30 या आकड्याकडे. म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल सारसोळे 40+ संघाला. दत्ता निघतोय, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. चांगला क्लास, चांगला फटका, आवाज चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला. शिवा सपकाळ तैनात होता बाउंड्री लाईन वरती आणि विकेटचं पतन पाहायला मिळतं. जाऊया डीजे मास्टरकडे. खास मध्ये या 40+ संघाकडून अजूनपर्यंत कोणत्याही फलंदाजानं चेंडूला सीमापार म्हणजे षटकार खेचला नाही. अशी जमीची बाजू या दोन्ही संघांची आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. विकेटचं पतन पाहायला मिळालं. दत्तानं दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्या नावावरती कोरली. त्याच्यानंतर जर आपण स्कोअर पाडला तर 30 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज दाखल झालाय अभिमन्यू. दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी. चांगल्या प्रकारे चेंडू होता पण 1 धाव आपल्या संघासाठी वाचवू शकले नाहीत. 1 धावीच्या पर्यंत धाव फलक जाते 31 आकड्यावरती. येणाऱ्या चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. 3 चेंडूची फेकी झाली तिसऱ्या षटकातील. जर पाहिलं तर पहिल्या षटकाकडे 17 धावा खर्च केल्या होत्या. येणारे षटक हाताळलं होतं गणेशनं, कुठेतरी रोखलं. चांगला आवाज होता, चांगला फटका होता. लॉंगांच्या रिजन मध्ये गणेश क्षेत्ररक्षक होता आणि 1च धाव खर्च करताना पाहतो या गणेशला. एकेरी दुहेरी धाव खर्च करताना पाहतो या दत्ताला. 1 विकेट आपल्या नावावरती घेताना पाहिले. आणि तो काय घडलं तर झेल सुटला, जीवदान मिळालं. म्हणजे दुसरा झेल घेण्याचा प्रयत्न होता या षटकामध्ये. त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता शिवा सपकाळ. याच्या अगोदर जर पाहिलं तर चांगला झेल टिपला होता. त्याच पद्धतीनं झेल आला होता, कुठेतरी चकला आणि झेल सुटला. म्हणजे जीवदान मिळताना पाहतो या अभिमन्यूला. 2 धावा अंकित करतोय. 2 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकतं या 34 आकड्याकडे.
10 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू दत्ता निघतो या. निखिल बाबर कुठे आहेत? निखिल बाबर अंपायरनी ऑन फील्ड अंपायरनी जे डिसिजन द्यायचं आहे. जरा 1 मिनिट फक्त 1च मिनिट. हिट विकेट आउट आहे. सॉरी माफ करा, आउट आहे. बत्तीस धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. तर वळूया मॅचकडे. इथं कुठेतरी काय घडलं तर हिट विकेट भेटलं. चांगला फटका, आवाज चांगला होता. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये गेलेला क्षेत्ररक्षक तैनात होता, पण कोणत्याही प्रकारे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवू शकला नाही. 2 धावा खर्च करताना पाहतोय. 2 धावींच्या चौतीसच्या आकड्यावरती जाऊन थांबतोय. 12 चेंडू 10 धावांची गरज असेल.
चला सुरुवात करा सामन्याला. चांगला चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडू होता, पण कोणत्याही प्रकारे एक सिंगल धाव वाचवू शकले नाही. तर 11 चेंडू 9 धावांची गरज असेल. 22चा इशारा येतो पंचांकडून. 11 चेंडू 10 धावांची गरज. सारसोळे 40+ संघाला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. चला थोडं स्पीडअप घ्या. सागर निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला क्लास, चांगला फटका, आवाज चांगला होता. क्षेत्ररक्षक आहे दत्ता, पण इथं दत्ताने कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. फलंदाज कोसळतोय. सागरला यश मिळतंय. जाऊया डीजे मास्टरकडे. मनोज धावफलकावरती धावा आहेत. 35 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 9 धावांची गरज. सागर निघतोय गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज. टप्प्याचा चेंडू, चेंडूला दिशा दिली. इथं चेंडू जातोय थर्डमॅन दिशेला. चेंडू येतोय इथं मात्र चौकार. दोन धावा अंकित करतोय आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 धावांची गरज असेल. तर विनंती असेल याच्यानंतर सामना होणार आहे पुनवडी वर्सेस केडंबे, आणि केडंबे संघाने आपलं लाईनअप ठेवायचे आहे क्षेत्ररक्षणासाठी. याच दरम्यान राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी दळवी यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रथम जावली 40+च्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय चंद्रकांतजी वेंदे यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच युवा उद्योजक योगेशजी पवार यांचंही इथं आगमन झालेलं आहे. नितीनजी चिकणे यांचंही इथं आगमन झालेलं आहे. तसेच श्रीकांत चांगल्या प्रतिम दळवी साहेब यांचं इथं आगमन झालंय. स्कोर सांगायचा आहे. स्कोर 3 धावांची गरज असेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू असतील 6 आणि 7 चेंडू. 3 धावांची गरज असेल. तर केडंबे संघाला विनंती असेल आपण लाईनअप करून घ्या आणि हा सामना संपताच आपण मैदानामध्ये आगमन करायचं आहे, ही विनंती असेल. केडंबे संघ सूचनेचं पालन करा. आणि इथं काय घडलं तर सारसोळे संघ विजयी ठरतोय. विजयी चौकार खेचला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण प्रेक्षणीय सामना पाहिला. चांगला असा प्रेक्षणीय सामना आपल्या समोर आला. दोन्ही संघांनी अशी मैत्रीपूर्वक खेळ केला. तर विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. तर चला केडंबे संघाला विनंती असेल. अतिशय उत्कंठावर्धक हा सामना झाला. जावळी 40+ वर्सेस नेरोळ सारसोळे 40+, आणि या चोरशीच्या लढतीत नेरोळ 40+नं बाजी मारलेली आहे. मी दोन्ही संघाचं अभिनंदन करेन आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी इथं मंचकावर बोलवेन. अतिशय ही मैत्रीपूर्ण लढत
सारसोळे संघाने जिंकली. दरम्यान सामना चालू होणार आहे पुनवडी वर्सेस केडंबे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी सारसोळे 40+ टीम